ज्या लोकांना स्वतःच्या राजाचा इतिहास जगासमोर जायची पोटदुखी झाली ना, त्यांनी आधी हे नीट ऐका. रितेश देशमुख राजा शिवाजी चित्रपट आणताय आणि आपल्याच मातीतले काही विद्वान लोक त्याला विरोध करताय. कुणाला वाटतंय की इतिहासाची मोडतोड होईल, तर कुणाला कन्नड भाषेचा राग येतोय. अरे, ज्या राजांनी 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य उभं केलं, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही जातीच्या आणि भाषेच्या कुंपणामध्ये अडकवताय. रितेश देशमुख सरांनी आपल्या रक्ताचं पाणी करून हा चित्रपट बनवलाय. तो काही तुमच्या टीकेसाठी नाही बनवलाय, तर दिवसेंदिवस हरवत चाललेली मराठी अस्मिता परत जिवंत करण्यासाठी बनवलाय. आणि या गोष्टीचा जर तुम्हाला पुरावा हवा असेल तर आजचीच परिस्थिती बघा ना. साऊथचे सिनेमे त्यांच्या संस्कृतीचा अभिमान बाळगतात, म्हणून अख्खं जग त्यांच्या पाया पडतं. मग जेव्हा रितेश मराठी सोबत हा सिनेमा कन्नडमध्ये आणतोय, तेव्हा तो आपल्या राजांची कीर्ती साता समुद्रापार नेतोय. नेमकं हेच तुमच्या डोक्यात का शिरत नाही? टीका करण्याच्या अगोदर एकदा विचार करा, तुम्हाला नक्की इतिहासाचीच काळजी आहे ना, की घर बसल्या फक्त राजकारण करायचंय? ते सगळं काही असो, पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, जर रितेश देशमुख सरांचा हा प्रयत्न फसला ना, तर भविष्यात कोणीही आपला गौरवशाली इतिहास मोठ्या पडद्यावरती मांडण्याची हिंमत करणार नाही. आणि मग नंतर हेच लोक रडत बसतील की मराठी सिनेमे बरोबर बनत नाही, मराठी सिनेमे हवे तसे नाहीयेत. ही आपल्या सर्वांसाठी शेवटची संधी आहे. जर आपण आज आपल्या राजांसाठी एकत्र नाही आलो, तर आपली येणारी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही. सर्व टीका टिप्पणी बाजूला ठेवा आणि 1 मेला आपल्या परिवारासोबत, आपल्या मित्रांसोबत सर्वजण थिएटरमध्ये जाऊन या चित्रपटाचा लाभ घ्या आणि हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसांपर्यंत पोहोचवा. जय शिवराय.